फक्त फी पुरता मर्यादित विचार आपण करतोय, फक्त फी पुरता मर्यादित विचार करणं होत नाही. कारण यांच्या परीक्षा ज्या घेतल्या जातात ना, यांना सेंटर 300 किलोमीटर 350 किलोमीटर दूर दिल्या जातात. आता जातीवर आधारित तुम्ही म्हणाला बरोबर आहे, जातीवर आधारित सवलत दिली पाहिजे, पण इकॉनॉमिकली विचार केला पाहिजे ना. आर्थिक दृष्ट्या मागास जो असेल तर त्याला सुटीबद्दल माझी एक सूचना आहे, योग्य असेल तर ती अशीची तुम्ही करू शकता. कारण एक दमदार नेतृत्व आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 14,000 कोटी रुपये सीएसआर मध्ये उपलब्ध होतात. या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये आता एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टाकून जर त्याच्यातून 500-600 कोटी रुपये काढले आणि या गरीब विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये मग त्यांच्या बसमध्ये सूट दिली, त्यांना रेल्वेमध्ये सूट दिली, ते जेव्हा नागपूरला जातात उद्या होणारा तहसीलदार भविष्यातला तो फुटपाथवर झोपतो कारण तो गडचिरोली मधून आलेला असतो, गरीब कुटुंबातला असतो. तर याचा एक सर्वंकष आराखडा तुम्ही करू शकाल का? दुसरा अतिशय उत्तम उत्तर मंत्री महोदय देत आहे. तर दुसरं की या टाइम टेबल मध्ये 5 वर्षाचा टाइम टेबल करून दिला पाहिजे. तुम्ही आता बकेट केली की टायपिंगच्या 10 परीक्षा होणार नाही. कारण परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे एवढी वाईट आहे. आकृतीबंध, मग आकृती बंधानंतर अध्यक्ष महाराज बिंदू नामावली नंतर अध्यक्ष महाराज मग वित्त विभाग त्याला परवानगी देईल, मग नियोजन विभागाची परवानगी घेईल. ही जी काही पद्धत आहे ना ती आशिष शेलार साहेबांसारखा मंत्री 1001% बदलू शकतो. आणि म्हणून आशिष शेलार साहेब जे मंत्री आहेत त्यांना माझी विनंती आहे की 5 वर्षाचा असा टाइम टेबल करता येईल का? आणि मग शेवटचा, आपल्याकडची एक पद्धत बदलवता येईल का जी जगात आहे? आपल्याकडे पदाची मागणी केल्यानंतर मग हे परीक्षेची प्रोसेस सुरू होते. म्हणजे तो विभाग पदाची मागणी करतो आणि त्यामध्ये पदाची मागणी करताना कधी कधी काही लोकांचं एजबार होऊन जातं. कारण पदाची मागणी करण्याची पद्धतच एवढी कठीण आहे. तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा 10 पदं रिक्त असतात, जेव्हा परीक्षा होते तेव्हा 20 पदं रिक्त होतात. वेटिंग ठेवता तुम्ही, पण ती वेटिंग सुद्धा 1च वर्षासाठी आहे नियमाने. आणि म्हणून सर्वंकष या परीक्षा पद्धतीचा बदल करणं आवश्यक आहे. आणि मी प्रश्न विचारलाही नसता, पण तुम्ही इतकी उत्तम आणि सकारात्मक उत्तर देत होता तर माझ्या मनात विचार आला की या महाराष्ट्राच्या सारा तरुण शक्तीचा जागर या निमित्ताने माननीय मंत्री महोदय करू शकतात. आणि ही युवा शक्ती आहे. उठ तरुणा जागा हो, आशिष शेलारच्या मागचा धागा हो, हा आता आपल्याला करता येतो. आणि म्हणून मंत्री महोदय या सर्व प्रश्नाची उत्तर द्या. ज्या 3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये सीएसआर जसा 14,000 कोटी आहे त्यातला काही निधी असा या ठिकाणी हेतू आपला आहे की त्या विद्यार्थ्यांना प्रवास असेल, परीक्षा शुल्क असेल, अन्य अडचणी ज्या आहेत त्याचा सामना करताना सुधीर भाऊ सूट 50% काय त्यापेक्षा आवश्यक असेल ते सगळं आम्ही करू. आणि म्हणून या समिती त्याच्यावर निर्णय करेल. आणि त्यामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला सीएसआरचा निधी, सीएसआरचा केंद्राचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला काय करता येऊ शकतं ज्याचा उल्लेख आपण एक्झाम सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा उल्लेख केला, त्याबद्दलही नक्की त्या समितीत विचार करून सकारात्मक करू. नंबर 1. नंबर 2, दोन्ही पदं कधी निर्माण होतात आणि पदांची मागणी कशी होते आणि त्यानंतरच्या विभागीय असलेल्या अडीअडचणी किंवा प्रक्रिया आणि त्यानंतरच्या परीक्षा आणि त्यातनं जाणारा वेळ आणि त्यातनं जाणाऱ्या उमेदवाराचं वय. खरं तर या सगळ्यावर गेल्या वर्षभरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्या विभागाने अतिशय एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं रिफॉर्म करायला सुरुवात केली. आणि म्हणूनच त्या कार्यपद्धतीच्या एमपीएससीच्या रिफॉर्मचा भाग म्हणून या सगळ्यांमध्ये पद निर्माण कधी होईल, अगदी त्या अगोदर प्रमोशन, त्याच्यात कायदेशीर अडचणी, पद भरतीची प्रक्रिया, अगदी कागदपत्र जमा करताना लागणारी दिरंगाई सुद्धा, त्याच्या ऑनलाईन प्रक्रिया, शारीरिक परीक्षा, या सगळ्या विषयातला रिफॉर्म कॅबिनेट समोर प्राथमिक प्रेझेंट केलेला आहे. तो काही महिन्यामध्येच मुख्यमंत्री महोदयांसमोर प्रेझेंट करून तो घोषित होईल. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला सकारात्मक त्या परीक्षार्थींच्या हेतूने आणि हिताचं त्या ठिकाणी मिळेल.